Welcome to all the students. रयत शिक्षण संस्था सातारा conducted ROSE project for 11 Science conducted by Yashwantrao Chavan Institute of Science Satara. Myself Gaikwad Vaishali Vishwas from YCIS Satara in Biology Department. Today we are discuss about topic excretion and osmoregulation. So what is meant by excretion? Elimination of metabolic waste product from the body is called as excretion. Metabolic waste are produced inside our body. आता एलिमिनेशन एक्सक्रिशन म्हणजे काय तर एक्सक्रिशन म्हणजे एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी की आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट तयार होत असतात ते बॉडीमधून एलिमिनेट करण्याची जी प्रोसेस आहे दॅट आर कॉल्ड ॲज एक्सक्रिशन. एक्सक्रिटरी वेस्ट प्रॉडक्ट प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी in human body fluids such as water, gaseous waste like CO2, nitrogenous waste like ammonia, uric acid, urea, minerals, salt of sodium, potassium and calcium, etc. These are the excretory waste product are found in our body and हे जे excretory waste product तयार होतात ते आपल्या बॉडी मधून बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज एक्सक्रिशन. नेक्स्ट osmoregulation. Osmoregulation is the process of maintenance of salt and water balance is called as osmoregulation. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये सॉल्ट आणि वॉटर बॅलन्स करण्याची जी प्रोसेस आहे दॅट आर कॉल्ड ॲज osmoregulation. इन मराईन बर्ड्स लाईक अल्बाट्रॉस. आता अल्बाट्रॉस हा एक मराईन बर्ड आहे की जो मराईन सी मध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये काय असतात तर स्पेशल ग्लँड्स प्रेझेंट असतात फॉर दी एक्सक्रिशन ऑफ सॉल्ट. म्हणजे हा अल्बाट्रॉस हा जो बर्ड आहे तो जनरली आपल्याला सी मध्ये राहताना दिसतो आणि मग तिथे त्यांना फ्रेश वॉटर हे अब्सेंट असतं. मग सॉल्ट वॉटर मध्ये राहत असताना मग ते त्यांच्या बॉडीमधून सॉल्ट कशा प्रकारे बाहेर टाकतात तर त्यांच्यामध्ये काय असतं तर नियर दी नॉस्ट्रिल त्यांच्यामध्ये सॉल्ट ग्लँड ते तिथून बाहेर टाकू शकतात. अशा प्रकारे स्पेशल ग्लँड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. दिस आर द एक्झाम्पल. त्यानंतर मेनी मराईन ऑर्गॅनिझम्स लाईक सी टर्टल्स, इक्वेनॉस also have such a glands for excreting salt. Marine organisms mostly are osmoconformers because their body fluids and external environment are isoosmotic in nature. Stenohaline organism. आता stenohaline म्हणजे काय तर steno means narrow. Conformers or regulators, most organisms can tolerate only narrow range of salt concentration. Such a organism are called as stenohaline organism. आता स्टिनोहॅलाइन ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर स्टिनो म्हणजे नॅरो की जिथं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे किंवा कमी सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असेल अशा ठिकाणी जे ऑर्गॅनिझम राहू शकतात त्यांना आपण स्टिनोहॅलाइन ऑर्गॅनिझम्स असं म्हणणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जी कन्सेप्ट तुमच्या न्यू सिलेबस मध्ये आलेली आहे दॅट आर कॉल्ड ॲज युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम. आता युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर हू आर कॅपेबल ऑफ हँडलिंग वाईड चेंजेस इन सॅलिनिटी आर कॉल्ड ॲज युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम. म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे कोणत्याही सॉल्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये स्वतःला मेंटेन करू शकतात किंवा तिथं राहू शकतात त्या ऑर्गॅनिझम ते जे ऑर्गॅनिझम आहेत त्या एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला अडॅप्ट करू शकतात त्यांना आपण युरिहॅलाइन असं म्हणणार आहे. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत ती म्हणजे बर्नॅकल्स त्याचबरोबर क्लॅम. दिस आर द एक्झाम्पल ऑफ युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम. इथे आपल्याला स्टिनोहॅलाइन ऑर्गॅनिझम आणि युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम या दोन्हीचा डिफरन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टिनोहॅलाइन म्हणजे काय की जे नॅरो रेंज मध्ये राहू शकतात सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनच्या आणि युरिहॅलाइन म्हणजे काय की हू आर कॅपेबल ऑफ हँडलिंग वाईड चेंजेस इन सॅलिनिटी आर कॉल्ड ॲज युरिहॅलाइन. त्यानंतर युनिसेल्युलर फॉर्म्स हॅव कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स विच कलेक्ट अँड डिस्चार्ज वेस्ट प्रॉडक्ट आउटसाइड दी बॉडी. आता इथे काय सांगितलेलं आहे तर युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअलच्या मदतीने ते स्वतःच्या बॉडीमधून एक्सक्रेटरी वेस्ट जे आहे ते बाहेर टाकू शकतात. नेक्स्ट एक्सक्रेशन इन स्पॉन्जेस टेक्स प्लेस बाय द डिफ्युजन ऑफ वेस्ट मटेरियल इन द वॉटर विच इज डिस्चार्ज थ्रू द ऑस्क्युलम. आता आपल्याला स्पॉन्जेस हा ऑर्गॅनिझम जो आहे तो माहिती आहे. स्पॉन्जेस मध्ये आपल्याला काय प्रेझेंट असलेलं दिसतं तर त्यांच्या बॉडीवरती ऑस्टिया प्रेझेंट असतात आणि या ऑस्टियामधून ते वॉटर बॉडीच्या आतमध्ये घेतात आणि ऑस्क्युलम जे आहे त्या ऑस्क्युलम मधून वॉटर बाहेर टाकत असतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक्सक्रिशन विथ द हेल्प ऑफ ऑस्क्युलम होत असतं.
त्यानंतर नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ नायट्रोजनेस्ड वेस्ट. आता बॉडीमध्ये आपल्या नायट्रोजनेस्ड वेस्ट जे आहे ते कोणत्या पद्धतीने तयार होतं ते आपल्याला ह्या स्लाइडमध्ये बघायचं आहे. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस होत असतात. मग सम ऑफ दिस केमिकल प्रोसेसेस इन आवर बॉडी इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. मग कोणत्या प्रोसेस होतात आपल्या बॉडीमध्ये, तर जनरली आपल्याला माहिती आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये कॅटॅबॉलिझम, ॲनाबॉलिझम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस होत असतात. की आपण जे फूड जे खातो ते कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतं आणि हे कॉम्प्लेक्स फॉर्म मधलं फूड जे आहे ते ब्रेकडाऊन करावं लागतं फॉर दी डायजेशन, इन दी डायजेशन प्रोसेस. मग ही ब्रेकडाऊन करण्याची जी प्रोसेस आहे दॅट आर कॉल्ड ॲज कॅटॅबॉलिक प्रोसेस, त्यालाच आपण ब्रेकिंग डाऊन प्रोसेस म्हणतो. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये आणखी ॲनाबॉलिक प्रोसेसेस पण होत असतात. ॲनाबॉलिक प्रोसेसेस म्हणजे काय, तर बिल्डिंग अप. याच्यामध्ये वेगवेगळे घटक एकत्र येऊन एक वेगळाच प्रॉडक्ट तयार केला जातो, त्याला आपण ॲनाबॉलिक प्रोसेस म्हणतो किंवा बिल्डिंग अप. अशा प्रकारच्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये ह्या सतत होत असतात. आणि या ज्या प्रोसेस आहेत कॅटॅबॉलिक आणि ॲनाबॉलिक, याच्यामधून मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं आणि हे मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमधून बाहेर टाकण्याची गरज असते. मग हे मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. मग ते कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतील, तर फ्लुइड फॉर्म मध्ये असतात, त्याचबरोबर गॅसेस फॉर्म मध्ये असतात, ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतात आणि इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतात. नेक्स्ट, टाईप ऑफ नायट्रोजनेस्ड वेस्ट. आता आपल्या बॉडीमध्ये जे नायट्रोजनेस्ड वेस्ट मटेरियल तयार होतं ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतं. कोणत्या फॉर्म मध्ये असतं, तर इन दी फॉर्म ऑफ अमोनिया, त्याचबरोबर युरिया, युरिक ऍसिड आणि गॉनिन अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये हे नायट्रोजनेस्ड वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं. ते आपल्याला इन डिटेलमध्ये इथं पाहायचं आहे. आता अमोनोटेलिझम. आता अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर जे ऑर्गॅनिझम अमोनिया आपल्या बॉडीतून एक्सक्रीट करतात त्यांना आपण अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. आणि अमोनोटेलिझम ही एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीतून अमोनिया बाहेर एक्सक्रीट करू शकतात ही जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस आर कॉल्ड ॲज अमोनोटेलिझम. आता काय सांगितलंय बघा इथे, एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनेस्ड वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज कॉल्ड ॲज अमोनोटेलिझम. म्हणजे अमोनियाच्या फॉर्म मध्ये आपण बॉडीमधून जे नायट्रोजनिक वेस्ट मटेरियल बाहेर टाकतो दॅट प्रोसेस आर कॉल्ड ॲज अमोनोटेलिझम. अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स और ॲनिमल्स आर, त्यांची एक्झाम्पल इथं दिलेली आहेत ती म्हणजे ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स, बोनी फिशेस, ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स, टॅडपोल्स, ॲक्वॅटिक इन्सेक्ट, प्रोटोझोआ etc. These are the examples of अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. आता अमोनिया हा जो आहे तो हायली टॉक्सिक आहे आणि तो ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये तयार होतो तो बेसिक फॉर्म मध्ये होत असतो. कोणत्या फॉर्म मध्ये होतो, तर बेसिक फॉर्म मध्ये होतो. आणि हा बेसिक फॉर्म मध्ये असल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये त्याच्यापासून टॉक्सिसिटी निर्माण होते किंवा तो आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहे. आता इथे जर बघितलं आपण तर 1 ग्रॅम ऑफ अमोनिया नीड अबाउट 300 to 500 ml ऑफ वॉटर फॉर एलिमिनेशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर 1 ग्रॅम अमोनिया असेल आणि तो बाहेर टाकायचा असेल तर त्यासाठी 300 to 500 ml इतकं वॉटरची गरज असते. म्हणजेच अमोनोटेलिक जे ऑर्गॅनिझम असतात ते जनरली आपल्याला काय दिसतात, तर आपण एक्झाम्पल त्याचे बघितलेले आहेत. जनरली हे जे ऑर्गॅनिझम आहे ते वॉटरमध्ये राहताना दिसतात, आपल्याला वॉटरमध्ये असलेले दिसतात. कारण टेरेस्ट्रियल ॲनिमलला एवढं वॉटर जे आहे ते अवेलेबल नसतं आणि त्याच्यामुळे जनरली अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम जे आहे ते जनरली आपल्याला कुठे दिसतात, तर वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले दिसतात. अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम किंवा अमोनियाचं जे नेचर आहे ते बेसिक आहे आणि आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नेचर दिसतं. उदाहरणार्थ डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्या जर बघितलं आपण ऍसिडिक नेचर आहे, त्याचबरोबर इंटेस्टाईन मध्ये जर बघितलं तर बेसिक नेचर आहे. मग अशा प्रकारे हा अमोनिया जो आहे तो आपल्याला हायली टॉक्सिसिटी आपल्या बॉडीमध्ये निर्माण करू शकतो आणि म्हणून तो आपल्या बॉडीमधून काय करावा लागतो, एक्सक्रीट करावा लागतो. म्हणून जनरली आपल्याला आपण बघतो की जे वॉटरमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं नेचर जे आहे ते कुठलं असतं, अमोनोटेलिझम. कारण त्यांना प्लेंटी ऑफ वॉटर अवेलेबल असतं फॉर दी एक्सक्रीशन ऑफ अमोनिया. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे युरिओटेलिझम. आता युरिओटेलिझम म्हणजे काय, तर एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनेस्ड वेस्ट इन दी फॉर्म ऑफ युरिया इज कॉल्ड ॲज युरिओटेलिझम. की जे ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमधून युरियाच्या फॉर्म मध्ये नायट्रोजनेस्ड वेस्ट मटेरियल बाहेर टाकतात त्यांना आपण युरिओटेलिझम असं म्हणतो. आणि ह्युमन सुद्धा आपल्याला युरिओटेलिझम असलेले दिसतात. त्यानंतर इन लिव्हर अमोनिया इज कन्वर्टेड इनटू लेस टॉक्सिक युरिया फॉर कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर. दिस इज कॉल्ड ॲज ऑर्निथिन सायकल और युरिया सायकल और क्रेब्स और हॅन्सलेट सायकल. आता इथे जर बघितलं तर हा युरिया जो आहे तो आपल्या लिव्हरमध्ये तयार होत असतो. कुठे तयार होतो, तर लिव्हरमध्ये. अमोनियाचं कन्व्हर्जन हे लेस टॉक्सिक फॉर्म मध्ये केलं जातं, त्यालाच आपण युरिया असे म्हणतो.
म्हणजे हा अमोनिया जो आहे तो ह्युमनच्या बॉडीमध्ये पण तयार होतो, पण आपल्याला तेवढं वॉटर अवेलेबल नसतं, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय होतं तर अमोनियाचं कन्व्हर्जन जे आहे ते युरियामध्ये केलं जातं इन दी लिव्हरमध्ये ही सगळी प्रोसेस होते. आणि ही जी प्रोसेस कोणत्या सायकल थ्रू होते तर ऑर्निथिन सायकल आपण त्याला म्हणतो, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिया सायकल ऑर क्रेब्स ऑर हेन्सलेट सायकल. हे दोन सायंटिस्ट आहेत की त्यांनी ही सायकल शोधून काढलेली आहे किंवा त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे. मग आपल्याला एक्झामच्या दृष्टीने हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अमोनियाचं कन्व्हर्जन लेस टॉक्सिक फॉर्म मध्ये म्हणजेच युरियाच्या फॉर्म मध्ये करण्याची जी सायकल आहे दॅट आर कॉल्ड ॲज ऑर्निथिन सायकल or urea cycle, or it is also called as Krebs or Henseleit cycle. For excretion of urea require only moderate quantity of water. It takes about 50 ml for 50 ml of water. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर 1 ग्रॅम युरिया जर आपल्या बॉडीमधून बाहेर टाकायचा असेल तर त्यासाठी फक्त 50 ml वॉटरची गरज असते. आणि त्याच्यामुळे जे टेरेस्ट्रियल ॲनिमल सगळे जे दिसतात ते जनरली आपल्याला काय दिसतात तर युरिओटेलिक असलेले दिसतात, कारण त्यांना कमी पाण्याची गरज असते. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे नेक्स्ट पॉईंट युरिओटेलिक ॲनिमल्स, त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मॅमल्स येतात, त्याचबरोबर टेरेस्ट्रियल अँड सेमी ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स. आता इथे जर सांगायचं म्हटलं तर युरिओटेलिक मध्ये आपल्याला ॲम्फिबिया हे इन्व्हॉल्व्ह झालेले दिसतात आणि त्यांचे टॅडपोल जे ॲम्फिबियनचे जे टॅडपोल्स असतात किंवा त्यांचे जे प्रायमरी स्टेज जे असते ॲम्फिबियनची किंवा फ्रॉकची ते जे असतात ते अमोनोटेलिक असतात. एक्झामच्या दृष्टीने हा पॉईंट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांचे टॅडपोल लार्वा जे असतात ॲम्फिबियाचे ते कसे असतात अमोनोटेलिक असतात. आणि जो फ्रॉग आहे, जो अडल्ट फ्रॉग आहे तो कसा असतो युरिओटेलिक असतो. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कार्टिलेजिनस फिशेस, aquatic and semi-aquatic reptiles, these are the examples of ureotelic organisms. त्यानंतर नेक्स्ट आहे युरिकोटेलिझम. आता युरिकोटेलिझम म्हणजे काय तर एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड आर कॉल्ड ॲज युरिकोटेलिझम. आता युरिको म्हणजे काय तर युरिक ऍसिड. मग युरिक ऍसिड काही ॲनिमल जे असतात, काही ॲनिमल काय करतात तर युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमधून नायट्रोजनस वेस्ट मटेरियल बाहेर टाकत असतात, त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज युरिकोटेलिझम. आणि जे ऑर्गॅनिझम युरिक ऍसिड बाहेर टाकतात त्यांना आपण युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स म्हणतो. युरिक ऍसिड इज लिस्ट टॉक्सिक. It is least soluble in water, hence require 5 to 10 ml of water for elimination of 1 gram of uric acid. आता हे युरिक ऍसिड जे आहे ते काय आहे तर लिस्ट टॉक्सिक आहे, कमी टॉक्सिक आहे. आणि याचं एक्सक्रिशन जर आपल्या बॉडीमधून करायचं असेल तर अतिशय कमी पाण्याची गरज असते. मग किती लागतं पाणी तर 5 to 10 ml वॉटर ऑफ इलिमिनेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ युरिक ऍसिड. म्हणजे 1 ग्रॅम जर युरिक ऍसिड बाहेर टाकायचं असेल बॉडीमधून तर फक्त 5 to 10 ml एवढं वॉटर गरजेचं असतं. आणि त्यामुळे हे कसं आहे तर लिस्ट टॉक्सिक आहे. जे आपण जनरली बर्ड्स वगैरे बघतो की बर्डचे जे एक्सक्रीट असतो तो व्हाईट फॉर्म मध्ये पेस्ट फॉर्म मध्ये असतो आणि हे सगळे बर्ड जे असतात ते कसे असतात युरिकोटेलिक असतात. अमोनिया इज कन्व्हर्टेड इनटू युरिक ऍसिड बाय आयनोसिनिक ऍसिड पाथवे. आता इथे आपण मगाशी बघितलं की ऑर्निथिन सायकल मध्ये काय केलं तर अमोनिया हा हायली टॉक्सिक आहे, त्याचं कन्व्हर्जन लेस टॉक्सिक फॉर्म मध्ये केलं, त्याला आपण काय म्हणतो युरिओटेलिझम. आणि इथं त्याचप्रमाणे इथं काय केलंय अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं इन दी युरिक ऍसिड. आणि कोणत्या पाथवेनं तर आयनोसिनिक ऍसिड पाथवे असं त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर इथे आपल्याला आणखीन एक कन्सेप्ट किंवा एक्झामच्या दृष्टीने महत्वाची एक कन्सेप्ट बघायची आहे ती म्हणजे गॉटी आर्थरायटिस. तर हा जो आहे तो डिसीज आहे, त्याच्यामध्ये काय होतं तर इट इज कॉज ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ युरिक ऍसिड इन द जॉईंट्स. आता ह्युमन मध्ये मॅमल मध्ये सुद्धा आपण बघतो की युरिक ऍसिडचं जर प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जर जास्त झालं तर त्याचं अक्युम्युलेशन जे आहे ते आपल्या जॉईंट्स मध्ये होतं. आणि हा जो डिसीज आहे दॅट आर कॉल्ड ॲज गॉटी आर्थरायटिस. याच्यावरून क्वेश्चन हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. एक्झाम्पल इथं दिलेलं आहे ते म्हणजे ह्युमन्स. त्याचबरोबर युरिकोटेलिक जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये कोण येतं तर मोस्टली इन्व्हॉल्व द बर्ड्स, टेरेस्ट्रियल रेप्टाइल्स, इन्सेक्ट, land snails and some land crustaceans. These are the examples of युरिकोटेलिझम. लक्षात आलं. अशा प्रकारे आपण इथं तीन हे बघितलेले आहेत एक्सक्रिशनचे मार्ग. त्यानंतर गॉनोटेलिझम ही एक कन्सेप्ट आहे. गॉनोटेलिझम म्हणजे काय तर ॲनिमल्स लाईक स्पायडर, स्कॉर्पियन, पेंग्विन्स एक्सक्रीट गॉनिन. दिस मोड ऑफ एक्सक्रिशन इज कॉल्ड ॲज गॉनोटेलिझम. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. गॉनोटेलिझम म्हणजे काय तर जे ॲनिमल, इथे ॲनिमल कोणते आहेत तर स्पायडर आहे, स्कॉर्पियन, पेंग्विन, हे काय करतात इट एक्सक्रीट द गॉनिन.
दिस मोड ऑफ एक्सक्रिशन आर कॉल्ड ॲज गॉनोटेरिझम. आता हे अशा प्रकारे 4 मोड आपल्याला जनरली दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट तुमच्या नवीन सिलेबसमध्ये ऍड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस म्हणजे काय, तर एक्सक्रिटरी ऑर्गन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस मध्ये काय दिसतं आपल्याला, तर आपले जे एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत ते काय करतात, तर इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या बॉडीचा पीएच असेल किंवा आपल्या बॉडीमधलं जे एन्व्हायरमेंट आहे ते सगळं कॉन्स्टंट ठेवण्याची जी प्रोसेस आहे दॅट आर कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. आणि हे होमिओस्टॅसिस मध्ये आपल्याला एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन या 2 महत्वाच्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. या 2 प्रोसेसमुळे आपल्या बॉडीमध्ये इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे ते कॉन्स्टंट आपण ठेवू शकतो. ऑस्मो रेग्युलेशन इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन होमिओस्टॅसिस. आता इथे जर बघितलं तर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे एक्सक्रिटरी ऑर्गन इन ॲनिमल्स. आता काही ॲनिमल्स मध्ये जे लोअर ॲनिमल असतात त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत ते इथे आपण चार्ट मध्ये पाहू शकतो. आता पहिलं काय दिलेलं आहे, तर प्रोटोनेफ्रिडिया ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लेम सेल्स. आता फ्लेम सेल्स कोणामध्ये असतात, तर प्लॅटीहेल्मिंथेस, की जे फ्लॅट बॉडीड ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला प्रोटोनेफ्रिडिया बघायला मिळतात. त्याचबरोबर रोटिफर्स, सम ॲनिलिड्स, cephalochordates, these are the examples of protonephridia or flame cells. Nephridia are present in the annelids. त्याचबरोबर माल्पिजियन ट्युब्युल्स आर प्रेझेंट इन द इन्सेक्ट. आर्थ्रोपोडामध्ये जनरली आपल्याला माल्पिजियन ट्युब्युल्स प्रेझेंट असलेले दिसतात. त्याचबरोबर अँटेनल ग्लँड्स or it is also called as green glands are present in the crustaceans. Kidney are present in the higher animals. Higher animal मध्ये जनरली आपल्याला एक्सक्रिटरी ऑर्गन हा किडनी असलेला दिसून येतो. नेक्स्ट 2 मेजर टाइप्स ऑफ नेफ्रिडिया. आता नेफ्रिडिया जे आहे ते जनरली आपण बघितलं की इन्सेक्ट मध्ये नेफ्रिडिया बघायला मिळतात आणि त्याचे 2 टाइप्स आहेत, ते म्हणजे प्रोटोनेफ्रिडिया आणि मेटानेफ्रिडिया. आता प्रोटोनेफ्रिडिया म्हणजे काय, तर एक्सक्रिटरी मटेरियल इज अमोनिया. These are network of dead end tubes called as flame cells. आता जनरली याच्यामध्ये आपल्याला इन्सेक्ट प्रेझेंट असलेले दिसतात आणि इन्सेक्ट मध्ये आपल्याला एक्सक्रिटरी प्रॉडक्ट जो आहे तो अमोनिया असलेला दिसतो. These are network of dead tube are called as flame cells. म्हणजे फ्लेम सेल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते कशा असतात, तर डेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात. द टर्म इज गिवन when excretory system have no internal opening. त्यांच्यामध्ये इंटरनल ओपनिंग अब्सेंट असतं. These are found mostly in animal that lack true body cavity. आता ह्या प्रोटोनेफ्रिडिया ज्या आहेत त्या कुणामध्ये प्रेझेंट असतात, तर ज्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी अब्सेंट आहे त्यांच्यामध्ये जनरली प्रोटोनेफ्रिडिया प्रेझेंट असलेले दिसतात. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, तर प्लॅटीहेल्मिंथेस, रोटिफर्स, ॲनिलिड्स अँड लॅन्सलेट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोनेफ्रिडिया. आता इथे तुम्ही डायग्राम मध्ये सुद्धा बघू शकता की अशा प्रकारे इथं एक्सक्रिटरी ऑर्गन, इथं जे जाळं तुम्हाला दिसतंय हे सगळं ते काय, तर फ्लेम सेल्स प्रेझेंट असलेले दिसतात आणि तिथून काय होतं, एक्सक्रिशन केलं जातं. दॅट आर कॉल्ड ॲज प्रोटोनेफ्रिडिया आणि त्याचे एक्झाम्पल तुम्ही बघितलेली आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे मेटानेफ्रिडिया. आता मेटानेफ्रिडिया म्हणजे काय, तर द फनेल लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज नेफ्रिडिओस्टोम. इट इज लाइन विथ सिलिया. नेफ्रिडिओस्टोम इज लाइज in coelomic cavity in which fluid get filtered and waste is eliminated. When the fluid is moving through the tubes, absorption takes place. आता याच्यामध्ये जनरली आपल्याला मेटानेफ्रिडियाचे एक्झाम्पल कोणते असलेले दिसतात, तर ॲनिलिड्स, आर्थ्रोपोडा, मोलुस्का. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटानेफ्रिडिया. आता इथं ॲनिलिड मध्ये आपल्याला बघायला मिळतं की डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अशा प्रकारचं हे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर किंवा द फनेल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असलेले दिसते, त्याला आपण नेफ्रिडिओस्टोम म्हणतो. आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ॲनिलिड्स किंवा आर्थ्रोपॉड्स मध्ये काय प्रेझेंट असतं, मेटानेफ्रिडिया प्रेझेंट असतात फॉर दी एक्सक्रेशन. त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम इन इन्सेक्ट. आता इन्सेक्ट मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम कशी असते, तर इन मोस्ट ऑफ द इन्सेक्ट एक्सक्रेशन टेक्स प्लेस बाय द सेट ऑफ ब्लाइंड एंडेड ट्युब्युल्स कॉल्ड ॲज माल्पिजियन ट्युब्युल्स. आता इन्सेक्ट मध्ये किंवा आपण आर्थ्रोपोडा फायलम मध्ये बघतो की सगळे इन्सेक्ट इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये मिडगट आणि हँडगट या दोन्हीच्या मध्ये काय प्रेझेंट असतात, तर माल्पिजियन ट्युब्युल. इथे तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, तिथे हा गटचं स्ट्रक्चर आहे, ॲब्डोमेनचं हे स्ट्रक्चर आहे आणि इथे आपल्याला स्मॉल ट्यूब लाईक हे जे स्ट्रक्चर दिसतंय दॅट आर कॉल्ड ॲज माल्पिजियन ट्युब्युल्स. आणि या माल्पिजियन ट्युब्युल्स कशा असतात, तर ब्लाइंड एंडेड ट्युब्स प्रेझेंट असतात, त्यांना आपण माल्पिजियन ट्युब्युल्स म्हणतो. दीज आर द स्मॉल फिंगर लाईक स्ट्रक्चर which are present at the junction of midgut and hindgut. They are found in the
बंडल्स. आणि कशा दिसतात तर बंडल्स मध्ये दिसतात आणि विथ द हेल्प ऑफ माल्पिजियन ट्युब्युल्स आपल्याला इन्सेक्ट मध्ये एक्सक्रिशन झालेलं दिसून येतं. त्या अशा प्रकारे आजचा आपला हा टॉपिक इथे पहिला पार्ट झालेला आहे. थँक्यू.